नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. आता एपिसोडच्या सुरुवातीला इकडे 5वं पाऊल सप्तपदीचं गायत्री घ्यायला सांगते, ते म्हणजे कुटुंबाचं सांभाळ करण्याचा. आणि ती म्हणते कुटुंबाने जेव्हा तुम्हाला स्वीकारेल तेव्हा तुम्ही ते करालच. त्याच्यानंतर 6वं पाऊल एकमेकांची सोबत साथ संगत देण्याचा. आता बघूया कधीपर्यंत तुम्ही सोबत देताय असं म्हणते. आणि मग 7वं पाऊल जे आहे ते सांगते, 7वं पाऊल एकमेकांची मैत्री आणि विश्वास ठेवण्याचा. आता नंतर ती हळूच टोमणा मारते, तुम्ही तुमच्या नात्याला जे काही मैत्रीचं लेबल लावून आमच्या पुढे वावरत होतात तर तसं करू नका, एकमेकांचा विश्वासघात करू नका आणि एकमेकांची मैत्री इथून पुढे म्हणजे लग्नानंतर पण इथे कायम ठेवा असं म्हणून ती सांगते. आणि मग त्याच्यानंतर इथे म्हणते की आता आई काय औक्षण करायला बाहेर येणार नाही आहे, तर छाया तूच औक्षण कर असं ती छायाला सांगते. आणि अशा पद्धतीनं सप्तपदी तिनं घेऊन जे सांगितलेली आहे 7 वचनं जी काही आहेत ते, आणि त्या सप्तपदीसारखं ही दोघंजण इथे चालत होती. आता गृहप्रवेशाची वेळ येते. प्रेक्षकांना 2 मिनिटासाठी वाटतं की तेजसचा पण इथे गृहप्रवेश होईल की काय, पण बघूया पुढे काय होते ते, कारण इथेच तर ट्विस्ट आलेला आहे मोठा. तर आता छायाने ते औक्षण केलेलं आहे आणि औक्षण करून झाल्यानंतर छाया सांगते की आता माप ओलांडून आतमध्ये ये. तोपर्यंत तिथे गायत्री म्हणते की थांब, माप ओलांडून आत जायचं नाही असं सांगते. आणि आता तिनं थांब म्हटल्यानंतर ती स्वतः इथे घरात येते. तोपर्यंत इकडे तिनं थांब म्हटल्यानंतर दिनेश म्हणतो, तरीच मी म्हटलं होतं एवढ्या सहजासहजी ही आत कशी काय घेऊन जाऊ देईल किंवा गृहप्रवेश करेल असं दिनेश हळूच सूरजच्या कानात इथे बडबडतो. आणि मग त्याच्यानंतर संपदा पण गायत्रीला समजवायचा प्रयत्न करतात, अहो आता लग्न झालं आहे दोघांचं आणि एवढं सगळं छान चालू आहे आणि तुम्ही असं मध्येच थांबवू नका. तर इकडे तात्या आणि आईसुद्धा खिडकीतून बघतात बरं का जे काही चाललंय ते, आणि त्यांनासुद्धा असं थांब म्हणून सांगितलं गायत्रीने, ते पटलेलं नाही आहे. त्यामुळे ते सुद्धा असे 2 मिनटं प्रश्न, आता ही काय अजून काय करणार आहे असा त्यांना प्रश्न पडला आहे. संपदा त्यांच्याकडे बघून सांगत असतात की सगळं छान चालू आहे, तर असं म्हणून त्यात थांबतात. तोपर्यंत गायत्री म्हणते सगळं छानच होणार आहे, सगळं चांगलंच होणार आहे. अहो त्यांचं दोघांचं लग्न झालं आहे, आता विधी वगैरे नाही झाले तरीसुद्धा उखाणा घ्यायला नको का त्या दोघांनी, तर या दोघांचा गृहप्रवेश करताना उखाणा घ्यायला पाहिजे. तोपर्यंत इकडे विनोद म्हणतो की उखाणा घ्या नाही तर 5,000 रुपये द्या. तर इथे सुयोग पण सांगत असतो की उखाणा कोणा घेऊन आधीच माझे 800 गेलेत, माझ्याकडे 5,000 नाही आहेत असं तो सांगतो. आणि मग त्याच्यानंतर गायत्री म्हणते घेणार आहे ती उखाणा, थांब जरा 2 मिनटं. तर मानसी घे उखाणा, तू तर फिनिशिंग स्कूलची टॉपर आहेस, इथे काय शिकवलं आहे तर कुठल्याही परिस्थितीला सामना करायचा असं शिकवलं आहे ना त्या कॉलेजमध्ये, आणि तू तर टॉपर आहेस तर तू उखाणा घे असं म्हणून सांगते. तर मानसी इतका छान उखाणा घेते, ती म्हणते इतिहासाची साक्ष देत उभा आहे हा प्रभुनिवास, नणंद दीर जाऊबाई सासू सासरे सगळेच करतात या गृहमंदिरात वास, तेजसरावांचं नाव घेते दुरावलेल्या नात्यांचा या घरात पुन्हा होईल निवास असं ती छान नाव घेते. आणि मस्त वाटतं तिनं नाव घेतलेलं बघून. आणि त्याच्यानंतर मग गायत्री सांगते तेजसला की तू नाव घे, अरे तिने एवढं चांगलं नाव घेतलंय, छान नाव घेतलंय, तू नाव घेतलंच पाहिजेस. मग तेजस म्हणतो मानसी मिस लकी चाम असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर इकडे गायत्री सांगते की आता माप ओलांड. तर मानसीचा माप ओलांडून इथे ती उजवा पाय आतमध्ये टाकून गृहप्रवेश करते. आणि मग ती आशेनं इथे आतमध्ये गेल्यानंतर तेजसकडे बघत असते. तेजससुद्धा 2 मिनटं काय करायचं हा विचार करत असतो, कारण तात्यांनी तर शिक्षा दिलेली आहे, त्यांची शिक्षा मोडायची पण नाही आहे. आणि आता मानसीचा हात धरून या घरामध्ये परत एकदा जायचं आहे अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते. आणि मग तेजस जेव्हा पाय असा उचलून घरात टाकणार तेवढ्यात गायत्रीचा हात त्याच्या इथे छातीवर जातो आणि ती त्याला अशी ढकलत मागे आणते. आणि मग सगळे तिथे शॉक होतात की हा काय प्रकार आहे. तर मानसी पण आतमध्ये उभी आहे आणि तेजसला गायत्रीने इथे घराबाहेर आणलेलं आहे. आणि ती सांगते की तू या घरात यायचं नाही आहेस. तर ते तात्यांची इच्छा आणि तात्यांची तत्त्व, तात्यांची शिक्षा ही आपण मान्य केली पाहिजे. मी तुम्हाला तुमचं लग्न लावून दिलं आहे, पण तरीसुद्धा तात्यांच्या शिक्षेनुसार तू इथे घरामध्ये यायचं नाही आहेस असं गायत्री सांगते. मग संपदा म्हणतात अहो त्यांचं आता लग्न झालं आहे, दोघं वेगवेगळे कसं राहणार. पण गायत्री ते म्हणते की मी त्याला आतमध्ये घेऊ शकते, त्याच्यासाठी त्याने इथे ना प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या पाहिजेत, तरच त्याला इथे मी आतमध्ये घेईन, नाहीतर जे काही तात्यांनी शिक्षा सुनावलेली आहे ती पूर्ण करायची असं गायत्री इथे सांगते. आणि सगळेच आता इथे शॉक झालेत. तेजस काही प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करणार नाही हे तिला माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे सगळेजण आतमध्ये जातात.
मानसी पण आतमध्ये आहे. बाकी सगळ्या आता टेन्शनच आलं आहे की गायत्रीनं असा एकदम डाव खेळला आहे. तर तेजस जे काही म्हणत असतो ना, वहिनी गेमा करते, तर ही गेम अशी केलेली आहे की मानसीचं आणि तेजसचं लग्न सगळ्यांच्या विरोधात असलं तरी मान्य करून घेतलं आणि मानसीला घरात ठेवलं आणि तेजसला बाहेर काढलं इथे गायत्रीने. आणि ती म्हणते की सून म्हणून आम्ही तिला स्वीकारलं नाही आहे, तरीसुद्धा तिचा गृहप्रवेश केलेला आहे आणि तू इथे घराबाहेरच राहायचं, तुझी जागा अंगणातच आहे आणि मानसी इथे घरामध्ये राहील. तेजस इथे काही बोलत नाही आहे, तो गप्प उभा राहतोय. आता बघूया पुढे काय होतंय ते, कारण तेजस घराबाहेर आहे, मानसी एकटी आतमध्ये आहे आणि घरची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे प्रेक्षकांनो. असं लग्न केल्यामुळे इथे तेजसला मानसीला कोणी सून म्हणून इतक्यात स्वीकारणार नाही आहेत. बघूया पुढे काय काय होतंय ते. तर गायत्रीने तेजसला घराबाहेर ठेवलं आहे. मानसीजवळ ती येते आणि म्हणते, आणि तुला मी आता गृहप्रवेश करून सून म्हणून इथे घरात घेतले, पण तुलासुद्धा स्वतःला या घरची सून म्हणून सिद्ध करावं लागेल आणि तरच तू इथे प्रभूंची सून म्हणून स्वीकारलं जाईल तुला, असं ती इनडायरेक्टली तिला इथे धमकी देते. आता चित्र बघा कसं झालं आहे. तेजस आणि मानसी इकडे आणि मध्ये गायत्री त्यांच्या. तर ती हॅप्पी मॅरिड लाईफ म्हणून इकडे तेजसला सांगते आणि तिकडे मानसीला सांगते हॅप्पी मॅरिड लाईफ म्हणून. आता कसे एकत्र राहताय तुम्ही बघूयाच, असं ती मनात म्हणते. आणि त्याच्यानंतर इथे मानसीला म्हणते ती, तू या घरची नवीन सुनबाई आहेस ना, नवीन नवरी आहेस, तू अशी दारातच उभी राहणार का, तर ये घरात ये असं म्हणते. आणि ती सगळ्यांच्या समोर इथे तिला घरात घेऊन येते. आणि मानसी आणि गायत्री दोघे घरात आल्यानंतर सगळे घरातले पण आतमध्ये येतात. आणि मग इथे गायत्री म्हणते मानसीला की हे प्रभूंचं घर आहे, तू या घरामध्ये आधी पण आली आहेस, पण तेव्हा नातं वेगळं होतं. पहिल्यांदा आलीस तेव्हा तू परकी होतीस, नंतर तू भाडेकरू म्हणून घरात आलीस आणि आत्ता तर तू या घरामध्ये सून म्हणून येतेस, तर सून या नात्याने तुझी या सगळ्यांची ओळख नको का करून द्यायला, असं ती म्हणते. आणि मग म्हणते की स्वतःची ओळख करून देते, मी गायत्री दिनेश प्रभू, या घरची मोठी सून मी, आणि जे काही घरातले निर्णय घ्यायचे असतात ते मला विचारून घेतले जातात, माझी आठवण काढलीच जाते घरातल्या प्रत्येक निर्णयांमध्ये आणि तू हे कायम लक्षात ठेव, असं ती म्हणते. आणि मानसी मान हलवते इथे. आणि मग त्याच्याजवळ दिनेश जवळ जाते आणि म्हणते, दिनेश प्रभू हा घरातला मोठा मुलगा, फक्त तो कर्तव्य बजावतो. दिनेश इथनं निघून जातो समोरून. सूरज जवळ येते आणि हा म्हणते की हा सूरज तुझा दुसरा धीर आणि तो पैसे खर्चच करतो, काही कमवत नाही. नंतर इकडे आभाजवळ येते आणि आभाची ओळख करून देते, ही तुझी नणंद काही आहे, हुशार आहे, पण तिच्या कॉलेजच्या शिक्षणाचा खर्च प्रभूंना परवडत नाही आणि तू घेशील का हिच्या खर्चाची जबाबदारी. तर मानसी म्हणते, हो मी घेईन, जशी मला निधी तशी मला आभा, असं ती म्हणते. पण आभासुद्धा इथे थांबत नाही, तिच्याजवळ निघून जाते. तोपर्यंत इकडनं सासूबाई येतात, म्हणजेच आई येतात बाहेर आणि त्या म्हणतात की नवीन नवरी म्हणून नाही पण सवाष्ण म्हणून ती आली आहे, तर देवाला तिला नमस्कार करायला सांग, घट बसलेत, सवाष्ण म्हणून आली आहे तर देवाचं दर्शन घ्यायला सांग, असं ती म्हणते. आणि मग इकडे गायत्री म्हणते की ह्या तुझ्या सासूबाई आहेत, आता ती मावशी नाही आहे बरं का, या सासूबाई आहेत आणि आता ह्यांनी काय केलं आहे तर आपल्या मुलांना फक्त चांगले संस्कारच दिलेत, पण त्याच्याशिवाय फायदा तोटा कशात असतो हे याचं नाण अजिबात काहीही दिलेलं नाही, असं ती सांगते. आणि मग त्याच्यानंतर इकडे तात्यांना बाहेर बोलवत असते, तर विनोद इथे म्हणतो की तात्या बाहेर येणार नाहीत, पण गायत्री म्हणते तात्या बाहेर येणार नाहीत, तात्या येत आहे ना, असं एकदम गायत्री विचारते. तर तात्या इथे मान खाली घालून आलेले आहेत आणि असं वाईट वाटतं त्यांना असं मान खाली घालून येताना वगैरे बघायला. तर गायत्री म्हणते, हे तुझे सासरे, तू मशीनजवळ जेव्हा पहिल्यांदा आली होतीस तेव्हा तू छान असा फोटो काढून घेतला होतास, पण ते आता तुझे सासरे आहेत, काही वंशज नाही आहेत प्रभूंचे, आणि त्यांनी काय केलं आहे तर प्रेस बंद पडली, त्याच्यानंतर हे घर घाण ठेवलं आहे, कर्जाचा बोजा इथे आणून ठेवला आहे. गायत्री इथे ओळख करून देताना प्रेक्षकांना कमीपणा आणून द्यायचं काम मात्र पुरेपूर करते बरं का. तर तात्यासाहेब इथे म्हणतात की सुनबाई आम्ही तुझे मिंदे आहोत, तुझ्या मिंद्यात राहतोय आम्ही, तू हे घर जे सावरतेस, तू खर्च करतेस या घरासाठी म्हणून आम्ही तुझे मिंदे आहोत, तर या मुलगीला आम्ही स्वीकारत नाही आहोत अजून, आम्हाला हे लग्न मान्य नाही आहे, सून म्हणून आम्ही हिला कधीच स्वीकारणार नाही आणि हा आमचा निर्णय कायम आहे, पण माणुसकी आम्ही मात्र कायम ठेवू, असं म्हणतात आणि आतमध्ये निघून जातात. आणि त्या आतमध्ये निघून गेल्यानंतर इकडे आई पण आतमध्ये निघून जातात. आणि मग गायत्री ते मानसीला म्हणते, बघ मानसी, एवढी सगळी माणसं या घरामध्ये आहेत, पण आज एक माणूस तुझ्या बाजूने उभं राहायला
तयार नाही आहे, तुझा नवरासुद्धा घराबाहेर आहे आणि तू या घरात एकटी आहेस असं त्या गायत्री ते मानसीला सांगते. आता बघूया पुढे काय होणार आहे ते. तर इकडे तेजस रडत बसलाय, म्हणजे डोक्याला हात लावून बसलाय. संपदाई त्याच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर तो इथे त्यांच्या पाया पडतो आणि माफ करा म्हणतो आणि म्हणतो मी काहीच करू शकत नाही आणि म्हणूनच मी ते मानसींना सांगत होतो की त्यांनी आपला निर्णय बदलावा, त्यांनी निर्णय बदलू दे, कारण या घरात त्यांना सून म्हणून अजून स्वीकारलेलं नाही आहे. त्यांना आपुलकी, प्रेम, माया या घरात इतक्यात काही मिळणार नाही आणि त्यांना त्रास होईल या सगळ्याचा, असं म्हणून तो इथे विचार करतो आणि तो सांगतो की त्यांच्या लायकीचा, त्यांच्या योग्यतेचा मी इथे नाही आहे. तर संपदा त्यांना समजावतात आणि त्या म्हणतात की तुमच्या दोघांचं आता लग्न झालं आहे, तिनं तुम्हाला तुमचा जोडीदार म्हणून स्वीकार केला आहे, जोडीदार म्हणून तुम्हाला निवडलं आहे. आणि तेजस म्हणतो की त्यांनी निर्णय बदलला पाहिजे, हा बदलला असता तर खरंच सगळे प्रश्न सुटले असते. पण इथे संपदाही आपल्या निर्णयावर ठाम राहतात. संपदा सांगतात त्याला की तिने निर्णय घेतला आहे तो योग्य घेतला आहे, की मान्य आहे तुमचा आत्ता प्रवास सुरुवातीचा खूपच खडतर आहे, पण नंतर तुमचा संसार इथे सुखाचा होईल याची मला खात्री आहे असं त्या म्हणतात आणि त्या आतमध्ये निघून जातात. विश्वासावर नातं चालतं असं त्या इथे सांगतात आणि तो विश्वास तिने तुमच्यावर ठेवला असं त्या सांगतात. तर इकडे मानसीला गायत्री इथे देवघरात घेऊन येते. मानसी देवाला नमस्कार करते, हळदी कुंकू वाहते, गटाला हळदी कुंकू वाहते आणि मग त्याच्यानंतर इकडे मानसीची थट्टा केल्यासारखंच गायत्री इथे म्हणते की बघ इथे कोणी तुझ्या बरोबरीनं नाही आहे आणि तुला जर कधी वाटलं की मला हे काही सहन होत नाही आहे, ही नाती, ही माणसं या घरातली ते सहन होत नाही आहेत आणि तुला जर कधी पळून जावंसं वाटलं तर काय काम करायचं, तो बाहेर फळ आहे ना, त्या फळावर वाक्य लिहायचं की मला या घरात आता राहायची इच्छा नाही, मला हे सगळं सहन होत नाही आणि मी निघून जाते. आणि मग तू इथे निघून जा. आणि जेव्हा ती ओळख करून देत असते ना, तेव्हा गायत्री ओळख करून देत असते तेव्हा छायाची आणि विनोदची माझ्या खालोखालची माणसं म्हणून ओळख करून देते. प्रभू नाही येते पण त्या दोघांचा इथे अधिकार आहे असं ती सांगते. आणि मग त्याच्यानंतर आता मानसी उठते बरं का, आणि ती म्हणते गायत्रीला की तशी वेळ कधीच येणार नाही मॅडम, कारण मी या सगळ्या माणसांना प्रेमाने आणि विश्वासाने जिंकून घेईन आणि तेजससुद्धा लवकरात लवकर या घरामध्ये असतील. आणि मग इथे गायत्री म्हणते कधी लवकरात लवकर घरात असतील, तुझा या दिवाळीतला पहिला पाडवा आहे ना, तर या पाडव्याला मी हे घर ना पाडणार आहे असं सांगते. आता ह्या घरच राहणार नाही, आपण तुझा पाडवा सेलिब्रेट करू पण इथे नाही, मी हे घर या दिवाळीला पाडणार आहे असं म्हणते आणि ते हसायला लागते. आता बघूया तेजसवर दाखवलेला जो काही विश्वास आहे तो तेजस कसा पूर्ण करतोय, किंवा मानसी आणि तेजस या नात्याची परीक्षा जी काही आहे, माणसांना आपलंसं करून घेण्याची जी काही परीक्षा आहे, विश्वासाची परीक्षा आहे, ती इथे कशी जिंकणार आहेत किंवा परीक्षा कशी पास होणार आहेत ते. कारण प्रेक्षकांनो इथे उद्याच्या भागामध्ये मानसी आईंशी म्हणजेच मावशीशी ते बोलायला गेल्यानंतर त्या तिला म्हणतात की आताच्या आमच्या या वयाच्या माणसांना, तत्वाच्या माणसांना तुम्ही केलेला विश्वासघात आम्हाला मान्य नाही आहे. आभाला बोलवते आणि ताटं घ्यायला इथे सांगते. तर आबासुद्धा आईकडे बघते. आता मानसीच्या बाजूनं कोणीच नाही आहे. मानसी इथे मनातल्या मनात म्हणते की मावशी तू पाठ फिरू नकोस, तुझाच आधार आहे. बघूया पुढे काय होणार ते.